सॅटर्डे क्लब नक्की काय आहे? इथं फक्त कमर्शियली सगळे लोक एकत्र येत नाहीत, इमोशनली एकत्र येतात. त्यामुळे व्यवसाय होण्यासाठी खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. सॅटर्डे क्लब हा महाराष्ट्रापुरता आहे? खऱ्या अर्थाने आता 22 जून 2025ला ग्लोबल ट्रस्ट झालेला आहे, कारण आपण दुबईमध्ये चॅप्टर लॉन्च केला आहे. साधारण 130+ चॅप्टर्स झालेले आहेत, 6000+ मेंबर्स झालेले आहेत आणि 20,000 करोड प्लसची उलाढाल झालेली आहे. बँकेत फिर्या मारतात लोक, जातात, काही वेळा होतं, काही वेळा नसेल होत. पण एक लोन कन्सल्टंट काय इम्पॉर्टंट आहे? आवश्यक आहे तेवढंच लोन घ्या, अन्यथा काय होईल की एक स्टेज अशी ज्यावेळी लोन पाहिजे त्यावेळी तुम्हाला लोन मिळणार नाही. आता तुमच्या हेल्थ चेकअपसाठी डॉक्टरकडे जात असाल तर लोन घ्यायच्या आधी एकदा तुम्ही लोन कन्सल्टंटना भेटणं आवश्यकच आहे. भरपूर केसेस अशा बघितलेल्या आहेत की लोन मिळालं म्हणून घेत राहिलेले आहेत आणि एक स्टेज अशी आलेली आहे की आता लोन परत कसं फेडायचं, त्यासाठी परत लोन. सिबिल चांगलं होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि सिबिल खराब कशामुळे होतं, ज्यामुळे ड्रास्टिक चेंज होतात सिबिलमध्ये? वेलकम आपल्या या आजच्या सिरीजमध्ये. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण बिझनेसवर बोलू काहीच्या एपिसोडमध्ये आज आपण बिझनेसवर बोलणार आहोत. म्हणजेच आज मी गेस्टना बोलवलं जे लोनमध्ये काम करतात. सो तुम्ही बिझनेस लोन असतील, रिअल इस्टेटसाठी लोन असेल, कुठल्याही गोष्टीसाठी लोन असतील तर ते कसे हेल्प करतात हे तर आपण बघणारच आहोत. पण आज आपण हे बघणार आहोत की एक DSA कन्सल्टंटचा, एका लोन कन्सल्टंटचा आपल्या लाईफमध्ये, बिझनेसमध्ये काय रोल आहे, कुठल्या कुठल्या वेळेस ते आपल्याला हेल्प होते. आपल्याला बिझनेस ग्रो करायचा आहे, आपल्याला बिझनेस पुढे घेऊन जायचं आहे, कॅपिटल लागतं, पैसा लागतो सगळीकडे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पैशाचं जे काम आहे तर ते आपल्याला प्रोव्हाइड करण्यासाठी हे काम करतात. सो आज आपण त्यांना आपल्या पॉडकास्टवरती इन्व्हाइट केलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात, ते कसे काम करतात, काय काम करतात आणि सोबतच सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचे PCMC मध्ये रिजन हेड आहेत महेश इनामदार सर. आज त्यांना आपण इकडे इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांच्याकडनं सॅटर्डे क्लब बद्दल सुद्धा आणि त्यांच्या बिझनेस बद्दल सुद्धा आपण जाणून घेऊयात आणि कसा आपल्याला बिझनेस ग्रो करण्यासाठी फायदा होऊ शकतो यावरती आपण आज बघूयात. सो नमस्कार सर, आमच्या पॉडकास्टसाठी आलात. थँक्यू. सो आपलं बरंच डिस्कशन होतं महेश सर, की आपण सॅटर्डे क्लबबद्दल बोलतो, आपण लोनबद्दल. तुम्ही आज तुमच्या सक्सेस स्टोरीज भरपूर ऐकल्यात. तुम्ही बिझनेसला कशी हेल्प केली, राईट, त्यांना किती लोन पाहिजे होतं, कसं तुम्ही उभे करून दिलात, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी कसं लोन उभं करून दिलात, रिअल इस्टेट बिझनेससाठी कसं लोन उभं करून दिलात. आणि हे खूप मोठं काम आहे सर आणि पैसा लागतो आणि तिथे तुम्हाला माहिती आहे की पैसे जेव्हा लागतात तेव्हा कोणी थांबत नाही. सो त्यावेळी एक कन्सल्टंट किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही चांगलं सांगू शकता. सो तुमचं इंट्रोडक्शन सगळ्यांना ऐकायला आवडेल. पहिले तुमचं इंट्रोडक्शन द्या थोडक्यात आणि मग आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊयात. ओके, धन्यवाद. नमस्कार, मी महेश इनामदार. फिन रिअल कन्सल्टंट्स हे माझ्या फर्मचं नाव आहे, ज्याच्या अंतर्गत आपण सर्व प्रकारची लोन्स यामध्ये काम करतो. PCMC एरियामध्ये माझं ऑफिस आहे. या व्यतिरिक्त सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही एक ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये मराठी व्यावसायिक एकत्र येतात आणि एकमेकांना व्यवसाय देण्यासाठी मदत करतात. त्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा मी PCMC रिजनसाठी ॲज अ रिजन हेड म्हणून काम बघतो. ही माझी थोडक्यात ओळख झाली. बाकी तर डिटेलमध्ये आपण बोलू. येस. सो मला असं वाटतं की आपण ना सर सॅटर्डे क्लब पासून सुरुवात करूयात. अगदी बरोबर आहे. येस. सो सॅटर्डे क्लबला गेली 3-4 वर्ष झाली, मला पण झालेत. तुम्ही तर सुरुवात केली आहे PCMC रिजनमध्ये. सो पहिले तर सॅटर्डे क्लब नक्की काय आहे इथून आपण सुरुवात करूयात आणि मग पुढे जाऊयात प्लीज. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही एक ऑर्गनायझेशन आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट थोडक्यात तुम्हाला सांगतो की ज्याच्यामध्ये एक सॅटर्डे क्लबचं आमचं एक ब्रीदवाक्य आहे, ज्याच्यामध्ये सॅटर्डे क्लब काय हेच तुम्हाला कळून जाईल. एकमेका सहाय्य करू, अवघे हो श्रीमंत, हे सॅटर्डे क्लबचं ब्रीदवाक्य आहे. म्हणजे काय, या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरती लोक एकत्र येतात, एकमेकांना व्यवसाय देतात आणि मी कसा श्रीमंत होईल, माझ्याबरोबर समोरचा कसा श्रीमंत होईल याच्यावरती फोकस करतात आणि सॅटर्डे क्लबमध्ये व्यवसायाची देवाणघेवाण होते. सॅटर्डे क्लबबद्दल थोडक्यात सांगतो मी की सॅटर्डे क्लब कसा फॉर्म झाला. तर स्वर्गीय माधवराव भिडे जे एक ब्रिज इंजिनियर होते, त्या ब्रिज इंजिनियर भिडे साहेबांनी सॅटर्डे क्लब सुरू केला. साधारण 2000 साली ही चळवळ सुरू झाली. सॅटर्डे क्लब ही एक चळवळ म्हणतो आम्ही, कारण मराठी व्यावसायिक एकत्र यावं आणि एकमेकांना व्यवसाय द्यावा अशी ही चळवळ सुरू केली त्यांनी. त्यावेळी त्यांना असं वाटत होतं की मराठी व्यावसायिक कुठेही, पहिली गोष्ट म्हणजे तो व्यवसायात येत नाही. व्यवसायात येण्याच्या आधी तो नोकरी बघत असतो आणि जरी व्यवसायात आला तरी 4 लोक त्याला मदत करण्याच्या ऐवजी त्याचे पाय खेचत असतात की कसा व्यवसाय करतो बघू, किंवा अरे व्यवसाय करण्यासाठी काय वय आहे का. माइंडसेटच नाही ना मराठी व्यवसायात. नोकरी करणे आणि आयुष्य जगणे, व्यवस्थित आपलं त्या चौकोनात राहणे हे मराठी लोकांचं हे. त्याच्यामध्ये त्यांनी
चेंज केला की बाबा मराठी व्यावसायिक तुम्ही एकत्र या, हम्म. एकमेकांना मदत करा हम्म. आणि तुम्ही श्रीमंत व्हा आणि स्वतःही श्रीमंत व्हा आणि दुसऱ्यालाही श्रीमंत करा. बरोबर. हा त्यांनी विचार केला आणि ज्यावेळी ते रिटायर झाले वयाच्या 70व्या वर्षी त्यांना हा विचार डोक्यात आल्यानंतर त्यांनी साधारण 3,000 लोकांना पत्र लिहिली की असं असं माझ्या डोक्यात विषय येतोय. हम्म. त्यातली 3च फक्त त्यांना उत्तरं आली आणि त्या 3 उत्तरांमध्ये पण अशी उत्तरं होती की तुम्ही पण आता थोडंसं या वयामध्ये तिथे एन्जॉय करा. हम्म. तरी पण भिडे साहेबांनी माघार घेतली नाही हम्म. आणि लोक म्हणतात ना की ना करत्याचा वार शनिवार. हम्म. शनिवारी कुठलंही महत्त्वाचं काम करू नये. बरोबर. शनिवारी का करू नये, शनिवारीच करायचं म्हणून त्यांनी शनिवारी भेटायला सुरुवात केली. काही मराठी व्यावसायिकांनी ते एकत्र येऊन भेटायला सुरुवात केली वा. म्हणून त्याचं नाव सॅटर्डे क्लब पडलं. अगदी रोपटं होतं ते, हम्म. म्हणजे 3 ते 4 लोक भेटत होती अच्छा. आणि आज साधारण 130+ चॅप्टर्स झालेले आहेत, वा. 6,000+ मेंबर्स झालेले आहेत हम्म. आणि 20,000 करोड प्लसची उलाढाल झालेली आहे. वा. सो जबरदस्त. अतिशय उत्तुंग भरारी सॅटर्डे क्लबने घेतलेली आहे Right. मागच्या काही वर्षामध्ये. राईट. सो सॅटर्डे क्लब हा महाराष्ट्रापुरता आहे की कुठंपर्यंत आपण पोहोचतोय सध्या? सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 22 जूनला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आपलं नाव आहे. सो ग्लोबल ट्रस्ट आपण म्हणतो आणि सॅटर्डे क्लब खऱ्या अर्थाने आता 22 जून 2025ला ग्लोबल ट्रस्ट झालेला आहे कारण आपण दुबईमध्ये चॅप्टर लॉन्च केला आहे. वा. सॅटर्डे क्लब पहिल्यांदा महाराष्ट्रापुरता मर्यादित होता, महाराष्ट्रानंतर तो गुजरातमध्ये गेला, गुजरातनंतर आता कर्नाटकात गेलेला आहे, गोव्यामध्ये प्लॅन चालू आहे आणि आता दुबईमध्ये लॉन्च झालेला आहे, चॅप्टर ऑलरेडी लॉन्च झालेला आहे बरोबर. आणि अक्रॉस UAE मध्ये किंवा अजून काही प्लॅन्स चालू आहेत की जिथं अजून सॅटर्डे क्लब हा वाढतोय. वा. सो इंटरनॅशनल हा म्हणजे ॲक्च्युअल ग्लोबल राईट. ट्रस्ट झालेला आहे. सो सर बरेचसे नेटवर्किंग फोरम आहेत बरोबर ना, बरेच आहेत आत्ता. सो मग सॅटर्डे क्लबनी एक तर आहे पहिले की थॉट प्रोसेस क्लिअर आहे, माइंडसेट क्लिअर आहे की बाबा लोकांनी, मराठी लोकांनी सो तिथे यावं, एक बिझनेसची देवाणघेवाण करावी आणि मॅक्सिमम लेवलला अगेन विजिबिलिटी आहे तर बिझनेस आहे बरोबर आणि बिझनेसच्या गप्पा व्हाव्यात आणि बिझनेस वाढणार आहे आपला बरोबर. सो एक तर नेटवर्किंग बेस्ट फोरम झाला. सो मी म्हणतो की पण काहीतरी डिफरन्शिएटर आणला असेल सॅटर्डे क्लबने, खरं तो डिफरन्शिएटर काय आणि तो कसा हेल्प करतोय? सॅटर्डे क्लबमध्ये एखादा मेंबर ज्यावेळी जॉईन करतो ना, सॅटर्डे क्लबचा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज काय आहे की आपण मगाशी म्हटलं की साधारण 130+ चॅप्टर्स आहेत. चॅप्टर्स म्हणजे काय तर एका ठिकाणी एक जी मीटिंग होती त्याला चॅप्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल PCMC रिजनमध्ये आता 7 ठिकाणी मीटिंग होतं, त्याला 7 चॅप्टर्स म्हणतो आपण. PCMC, वाकड, निगडी असे चॅप्टर्स आहेत आपल्याकडे 7 चॅप्टर्स. पण ते एक तुमचा एंट्री पॉईंट झाला त्या चॅप्टरमध्ये येण्यासाठी किंवा सॅटर्डे क्लबमध्ये येण्यासाठी. तिथे तुम्ही सॅटर्डे क्लबमध्ये एंट्री केल्यानंतर सॅटर्डे क्लबचे 130 चॅप्टर तुमच्यासाठी ओपन असतात. बाकी काही नेटवर्किंग फोरममध्ये तुम्ही एका चॅप्टरला जॉईन झाला तर तुम्ही तेवढ्यापुरतेच लिमिटेड आहात. इथं तुमच्यासाठी 130 चॅप्टर्स ओपन आहेत. तुम्ही कुठल्याही चॅप्टरला कधीही कितीही वेळा जाऊन मीटिंग अटेंड करू शकता. दुसरी गोष्ट, नुसती मीटिंग अटेंड करू शकत नाही तर तुम्ही तुमचं तिथं जाऊन व्यावसायिक प्रेझेंटेशनही देऊ शकता. आणि तुम्हाला व्यवसाय, फॉर एक्झाम्पल मला जर माझा व्यवसाय कोल्हापूरला वाढवायचा आहे, आज कोल्हापूरमध्ये 11-12 चॅप्टर्स आहेत, तर मी कुठल्याही चॅप्टरला जाऊन मीटिंग अटेंड करू शकतो, माझा व्यवसाय वाढवू शकतो. हा ऑप्शन एवढा मोठा ॲक्सेस दिलेला आहे. तुम्ही कुठल्याही चॅप्टरला जाऊन मीटिंग अटेंड करू शकता आणि त्याला लिमिटेशन्स नाही आहे की बाबा मी एका चॅप्टरला 1 वेळा जाऊ शकतो, 2 वेळा जाऊ शकतो. तुम्ही जावा, प्रत्येक मीटिंगला जावा ॲज अ क्रॉस चॅप्टर. पण तुम्ही मेंबर असणं आवश्यक आहे. मेंबर झाल्याशिवाय तुम्हाला तो ॲक्सेस नाही आहे. सो सॅटर्डे क्लबचा मेंबर घेतल्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे. कॅटेगरी रिस्पेक्ट आणि प्लस तुम्ही डिफरंट चॅप्टरला जाऊ शकता. अगदी ह्या दोन्ही गोष्टी डिफरन्शिएट ठेवल्या. अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं की मला आता कुठेही बिझनेस करायचा आहे बरोबर, तर मी कुठल्याही ठिकाणी जाऊन मीटिंग अटेंड करू शकतो. अगदी बरोबर. की बिझनेससाठी अजून काय लागतं म्हणजे नेटवर्कचं आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो, आता दुबई चॅप्टर लॉन्च झाला ना, साधारण महाराष्ट्रातनं जवळजवळ 35 ते 40 लोक गेले तिथे आणि मीटिंग अटेंड 100+ लोकांनी मीटिंग अटेंड केली तिथे. आज किती तिथं ऑप्शन ओपन झालेत. आज लोकांना इंटरनॅशनल बिझनेस वाढवायचा असेल तर दुबईचे चेअरपर्सन, सेक्रेटरी, ट्रेझरर तुम्हाला कधीही मदत करू शकतील. खूप मोठं काम झालं. सो तुम्हाला सॅटर्डे क्लबमध्ये तुम्हाला म्हणजे प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत बिझनेस वाढीसाठी. फक्त तुम्ही त्याचा, इट्स अ प्लॅटफॉर्म.
तुम्ही सॅटर्डे क्लब जॉईन केला म्हणजे तुम्हाला बिझनेस दिला झाला असं असं नाही. त्या प्लॅटफॉर्मच्या ज्या काही गोष्टी आहेत, मीटिंग अटेंड करणे, रेग्युलर मीटिंग अटेंड Yes. करणे, विजिबिलिटी वाढवणे, त्या अकॉर्डिंग तुमची क्रेडिबिलिटी वाढवणे, मग व्यवसाय मिळवणे, राईट. ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यानंतर असं काही तुम्हाला आहे सर की पर्टिक्युलर एवढा टर्नओव्हर पाहिजे, किंवा अगेन मला विचार इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे, किंवा काय आहे सॅटर्डे क्लबची काय फॉर्मॅलिटीज काय सांगता येतील, म्हणजे जेणेकरून या कोणी बघत असतील तर त्यांना फायदा होईल. सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही एक NGO आहे. राईट. त्यामुळं पैसा कमवणे हा त्यांचा उद्देशच नाही आहे. जो काही आपण मेंबरकडनं जी काही फीज घेतो किंवा आपण जे काही इन्व्हेस्टमेंटसाठी अमाऊंट घेतो, ही त्या मेंबरसाठीच वापरली जाते. त्याचे व्हेन्यू चार्जेस किंवा त्याचे जे मीटिंग होतात, 24 मीटिंग वर्षातून होतात, यासाठीच वापरली जाते. कारण ही काही ट्रस्ट असल्यामुळे आपल्याला कुठेही अर्निंग करायचं नाही आहे. बरोबर. त्यामुळे इथे ज्यावेळी मेंबर, आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या फीज आहेत. आज PCMC मध्ये किंवा पुण्यामध्ये तुमची वेगळी फीज लागेल, मुंबईला वेगळ्या थोडी वेगळी फीज लागेल, तुम्ही सातारा कोल्हापूरला गेला तर वेगळी फीज लागेल, कारण हॉटेलचे चार्जेस वेगळे आहेत. डिपेंड्स ऑन लोकेशन. त्यामुळे चार्जेस आणि अतिशय मिनिमम चार्जेसमध्ये सॅटर्डे क्लबचं तुम्हाला मेंबर होता येतं. आणि तो मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला सॅटर्डे क्लब 130 चॅप्टर्स ओपन राहतात. वा. अजून एक कॅटेगरी आहे सर याच्यामध्ये, एलिट कॅटेगरी, थोडंसं त्याच्याबद्दल पण सांगाल का सॅटर्डे क्लब? सॅटर्डे क्लबमध्ये आता एलिट कॅटेगरीमध्ये अजून 3 पार्ट झालेत. ओके. एलिट चॅप्टर हा सॅटर्डे क्लबमध्ये आहे, ज्याचा टर्नओव्हर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी असते, ज्यांचा टर्नओव्हर 10 करोडपेक्षा जास्त आहे आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये 5 करोडपेक्षा जास्त आहे. बरोबर. ते मेंबर्स एलिट चॅप्टरमध्ये जातात. बरोबर. आता त्याच्यामध्ये अजून डिफरन्शिएट झालेला आहे. 500 करोडपेक्षा ज्यांचा जास्त व्यवसाय आहे त्यांच्यासाठी सुपर इलिट चॅप्टर पण लॉन्च झालेला आहे. सो काही मेंबर्स आपल्याकडे सुपर इलिटमध्ये पण गेलेले आहेत. वा. काही मेंबर्स एलिटमध्ये जायच्या एका स्टेजला पोहोचलेले आहेत. तिथं पोहोचण्यासाठी एलिट चॅप्टर तुम्हाला मदत करते. अच्छा. त्याला रायझिंग एलिट त्यांनी नाव दिलेलं आहे. वा. तो एक ग्रुप तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुमचा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये 2 करोडचा टर्नओव्हर आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये समजा 5 करोडचा टर्नओव्हर आहे आणि तुम्ही अशा स्टेजला आहे की तुम्ही लवकरात लवकर एलिटला जाऊ शकता. तुम्हाला एलिट चॅप्टर मेंबर्स तुम्हाला मेंटरिंग करतात. वा. तुम्हाला एक्झिस्टिंग ट्रस्टीज अँड ऑल सगळे तुम्हाला मेंटरिंग करतात आणि तुम्हाला एलिटमध्ये जाण्यासाठी लवकरात लवकर कसं एलिजिबल व्हाल यासाठी गायडन्स देतात. जबरदस्त सर. सो आता रायझिंग एलिटमधनं एलिटमधनं सुपर एलिट. हा ना. सो हे ऑप्शन्स मला वाटतं की आता तुम्ही एवढे वर्ष झाले, किती वर्ष झाले सर टोटल तुम्हाला? सर माझं आता सॅटर्डे क्लबमध्ये 10 वर्ष सुरू आहे. 10 वर्ष. मला वाटतं तुमच्याकडे खूप भारी स्टोरीज असतील, सक्सेस स्टोरीज असतील. मला वाटतं एखादी सक्सेस स्टोरी अशी, आणि तुम्ही बघितलं की यार हे कसं पॉसिबल आहे एवढे मोठं, असं काही झालं असेल तर ती एक स्टोरी सांगा मला. आणि दुसरं की तुमच्या बिझनेससाठी गेल्या 10 वर्षामध्ये सॅटर्डे क्लबने काय काम केलं आहे आणि आज आपण काय अचीव करतो? खरं आहे. सॅटर्डे क्लबमध्ये तुम्हाला मी 2 ते 3 स्टोरी सांगतो. पहिली गोष्ट, सॅटर्डे क्लब तुम्हाला जसं म्हणलं तर सॅटर्डे क्लबमध्ये तुम्ही ज्यावेळी क्रॉस चॅप्टर मीटिंग अटेंड करतात त्यावेळी तुमचे ना जॉईंट व्हेंचरची ऑपॉर्च्युनिटीज वाढतात. जॉईंट व्हेंचर म्हणजे कोलॅबरेशनमध्ये बिझनेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती एका बिझनेसमध्ये काम करतो, दुसरा को रिलेटेड बिझनेसमध्ये काम करतो, दोघं एकत्र येऊन बिझनेस करू शकतात आणि मोठी काहीतरी काम करू शकतात, JV मध्ये काम करू शकतात. बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज कशा मिळतात नाही, एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो की बोलता बोलता सहज कसा बिझनेस होऊ शकतो. कौस्तुभ बाबर हे उद्योग नगरी चॅप्टरचे एक मेंबर आहेत आणि निलेश कुलकर्णी वाकड चॅप्टरचे मेंबर आहेत. ते आर्किटेक्ट आहेत कौस्तुभ बाबर. निलेश कुलकर्णी आहेत ट्रॅव्हल्सच्या टूर्स अँड ट्रॅव्हलच्या बिझनेसमध्ये होते. तर काय झालं की एकदा ते दोघं जण भोरला निघालेले होते आणि कोरोनाच्या फेजमध्ये निलेश कुलकर्णींच्या ऑलमोस्ट 10 बसेस या पडून होत्या, कारण त्यांना व्यवसायच नव्हता, कंपन्या बंद पडल्या होत्या, त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सगळं बंद होतं. डिस्कशन जाता जाता डिस्कशन झालं. ते एका बिल्डरला भेटायला गेलेले होते, आय थिंक शापूरजी पालनजी. त्यांना भेटायला गेलेले होते. त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्याकडनं असं डिस्कशनमध्ये आलं की त्यांना काही काम सुरू करायचं होता, पण त्यांचे जे काही स्टाफ आहेत, जे त्यांचे थोडक्यात गवंडी किंवा हे जे मिस्त्री वगैरे जे काम करणारे लोक आहेत ते आपापल्या गावाला निघून गेलेत, सगळे बाहेरच्या राज्यांमध्ये. त्यांना आणायचंय परत, तर कशा प्रकारे आणता येईल. तर कौस्तुभ बाबर सरांनी ओळख करून दिली, निलेश कुलकर्णी तुम्हाला ती मदत करतील. त्यांच्या 10 गाड्या आहेत, ज्या गाड्या कित्येक महिने एका जागेवरती उभ्या होत्या. त्या 10 गाड्या नॉनस्टॉप पळत होत्या, पुणे टू बेंगलोर, पुणे टू जिथं जिथं जायचंय त्या ठिकाणी ते जात आणि त्यांच्या स्टाफला घेऊन येतो आणि साधारण 95 लाख रुपयाचा बिझनेस झाला त्यांचा. सो अशा प्रकारे बिझनेस होऊ शकतो डिस्कशनमध्ये, आणि अशा ऑपॉर्च्युनिटीज फक्त तुम्हाला सॅटर्डे क्लबमध्ये मिळू शकतात आणि अतिशय चांगल्या आणि मोठमोठ्या डंडील्स होतात. जबरदस्त सर. सो तुमच्या हा तर झाला डंडीलचा पार्ट. सॅटर्डे क्लब ही एक फॅमिली आहे. ही एक फॅमिली अशी आहे की तुम्हाला इथं बिझनेस तर मिळतोच,
या व्यतिरिक्त तुमची फॅमिली तुमच्या सदैव पाठीशी उभी असते. याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपले PCMC रिजनचे डेप्युटी रिजन यांना एक प्रीमॅच्युअर बेबी झाली ॲक्च्युली, आणि ॲडमिट NICUमध्ये ॲडमिट होते, आणि एक्सपेन्सेस पण हायर साईडला होते. जवळजवळ 12-15 लाख रुपये एक्सपेन्सेस येणार होते. बरोबर. तर बिईंग काही इन्शुरन्समध्ये काही ते नॉर्म्स नसल्यामुळे इन्शुरन्स मिळणंही थोडंसं प्रॅक्टिकली पॉसिबल होत नव्हतं. सो त्यांनी काही फंड स्वतः उभे केलेलेच होते ऑलरेडी, पण त्यांना अजून काही मदत आम्ही सजेस्ट केलं की सॅटर्डे क्लबही आपल्याला मदत करू शकतो. म्हणून सॅटर्डे क्लबच्या ग्रुपवरती सिनियर्सकडनं परवानगी घेऊन आपण तो मेसेज टाकला की असं असं फंडची रिक्वायरमेंट आहे. साधारण 48 आवर्समध्ये 9 ते 10 लाख रुपये जमा झाले. सॅटर्डे क्लबच्या मेंबर्सनी त्यांना भरभरून मदत केली. सो ही एक फॅमिली आहे जिथे इमोशनल टच आहे, एक बॉन्डिंग, इमोशनल बॉन्डिंग आपण म्हणतो. इथं फक्त कमर्शियली सगळे लोक एकत्र येत नाहीत, इमोशनली एकत्र येतात. त्यामुळे व्यवसाय होण्यासाठी खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. जबरदस्त सर, वा, बहुत बढिया. सो तुम्हाला ही झालं सॅटर्डे क्लबमध्ये जेवढ्या काही गोष्टी होतात ते सगळं. सो आता तुम्ही गेली 10 वर्ष झालं या बिझनेस, सॅटर्डे क्लबचे मेंबर आहात, तुम्ही या बिझनेसमध्ये आहात. पहिले तर तुम्ही या सॅटर्डे क्लबचा तुम्हाला पर्सनली कसा फायदा झाला? कारण मी बघतोय तुम्हाला की तुम्ही एक स्टेपनी कसं आत्ता PCMC रिजन वगैरे ग्रो होतोय, ज्या पद्धतीने आपण ग्रो होतोय. सो तुम्हाला कसा हेल्प झाली, आणि तुम्ही कसे हेल्प करताय लोकांना, त्याबद्दल ऐकायला आवडेल. खरं आहे. सॅटर्डे क्लबमध्ये मी जसं म्हटलं तुम्हाला साधारण 10 वर्षापूर्वी मी जॉईन झालो ॲज अ मेंबर नंतर एका ठिकाणी मी कोर कमिटीमध्ये, मग चेअरपर्सन, मग एक रिजन एक्सपान्शन टीम, मग रिजन हेड, अशा लॅडर चढत आलो वरती, आणि सध्या रिजन हेड म्हणून काम बघतोय. इतक्या वर्षामध्ये मला कुठलाही दुसरा नेटवर्किंग फोरम जॉईन करायची इच्छा पण झाली नाही, कधी जॉईनही केला नाही. कारण इथं मला व्यवसायही मिळाला आणि एक फॅमिलीही मिळाली. या दोन्ही गोष्टी मला इथं मिळाल्या. सो दुसरीकडे जायची गरजच नाही. आज माझा साधारण 70 to 80% बिझनेस हा सॅटर्डे क्लबमधून येतो. मी लोन्समध्ये ॲज अ लोन कन्सल्टंट म्हणून काम करतो, आणि तीच कॅटेगरी माझी सॅटर्डे क्लबमध्ये आहे. सो माझा 70 ते 80% बिझनेस हा सॅटर्डे क्लबमधूनच येतो. सक्सेस स्टोरीमध्ये म्हणजे आपण पर्टिक्युलरली इथं काय करतो ना, म्हणजे मी सर्व प्रकारच्या लोन्समध्ये तर काम करतोच, जसं रिटेल आहे, होम लोन आहे. एकदा कॅटेगरी पण सांगा सर, म्हणजे कुठल्या लोनला तुम्ही हेल्प करता? येस. आता मी काय ॲज अ लोन कन्सल्टंट मी म्हणून जे काही काम करतो त्यावेळी मी होम लोन, मॉर्गेज लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन, वर्किंग कॅपिटल, कार लोन, एज्युकेशन लोन, प्रोजेक्ट लोन, फॉर दॅट मॅटर कोणत्याही प्रकारचं लोन ज्यावेळी येतं त्यावेळी मी त्या कस्टमरला ते लोन करून देतो. आणि माझ्याकडे ऑलमोस्ट 70+ बँकचं ऑप्शन आहे. राईट. सो कस्टमरला ज्या बँकेतून लोन पाहिजे त्या बँकेतून, किंवा कस्टमरला लोन पाहिजे तर कस्टमरला ऑप्शन्स देऊन, सर हे ऑप्शन्स आहेत, या ठिकाणी आपण लोन देऊ शकतो. त्यातला कस्टमर जो चूज करेल त्या बँकेतून आपण कस्टमरला लोन करून देऊ शकतो. ओके. या व्यतिरिक्त काही वेळा काय होतं ना की कस्टमर्स स्टार्टअप असतात, किंवा त्यांना पाहिजे तसं लोन पण मिळण्याचे चान्सेस कमी असतात. अशा वेळी आपण कस्टमरला एखादा इन्व्हेस्टर शोधतो, आणि त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ॲज अ इक्विटी पार्टनर किंवा डेटमध्ये काही पैसे देईल का यासाठीही काम करतो. म्हणजे आत्ताच लेटेस्ट सक्सेस स्टोरीमध्ये आपण एका कस्टमरची रिक्वायरमेंट होती, 50-1 लाख रुपये त्यांना पाहिजे होते. नवीन बिझनेस स्टार्ट केलेला होता, पण स्टार्टअप होतं त्यामुळे लोन मिळत नव्हतं. इन्व्हेस्टर एक मिळाला, त्या इन्व्हेस्टरनी त्या कंपनीमध्ये 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्यांचा बिझनेस सुरू झाला. वा, सेम एका कस्टमरला मोठी ऑर्डर होती, वर्क ऑर्डर होती, 30 करोडची ऑर्डर होती, गव्हर्नमेंटची ऑर्डर होती, पण स्टार्टअप होतं, गव्हर्नमेंट लोन मिळत नव्हतं बँकेकडून. एक कंपनी अशी बघितली की ज्या कंपनीने त्या कंपनीमध्ये 3 करोड रुपये इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले. सो त्या कस्टमरचा फायदा झाला. सो अशा प्रकारचंही काम करतो. राईट. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सर बघा, बिझनेस करायचा पैसे लागतात. आपण बिझनेस कॅटेगरीबद्दल जर बोललो तर बरोबर आहे ना. आणि तुम्ही जसं म्हणलात की आपल्याला जेव्हा पैसे लागतात तर तेव्हा कुठे जायचं? तर माझा हा प्रश्न आहे की DSA कन्सल्टंट का? तर बँकेत पण गेल्यावरती लोन मिळू शकतं. मला वाटतं की ह्याचा डिफरन्शिएटर एकदा कळायला पाहिजे, कारण खूप वेळा बँकेत फिऱ्या मारतात लोक, जातात, काही वेळा होतं, काही वेळा नसेल होत. पण एक DSA कन्सल्टंट काय इम्पॉर्टंट आहे, एक लोन कन्सल्टंट काय इम्पॉर्टंट आहे? DSA कन्सल्टंट आणि जे थोडा एक्सपिरियन्स जास्त असलेले DSA कन्सल्टंट पर्टिक्युलरली मी म्हणेन, यांच्याकडे जाण्यातला मेन ॲडव्हान्टेज तुम्हाला सांगतो. एखादी व्यक्ती ज्यावेळी एखादा बिझनेस करत असते, किंवा एखादी सॅलरीड व्यक्ती ज्यावेळी नोकरदार असते, त्यावेळी त्यांचा प्रेफरन्स कुठला असतो, तर माझं ज्या बँकेत अकाउंट सॅलरी जमा होते, किंवा माझं ज्या बँकेत करंट अकाउंट किंवा माझं ज्या बँकेवर बँकिंग आहे, प्रेफरन्स त्या बँकेला असतो की बाबा त्या बँकेत जाऊन मी लोन घेईन. पण तुम्हाला हे माहिती आहे का की तोच ऑप्शन आत्ता मार्केटमध्ये बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नाही मार्केटमध्ये सर्च करू शकत ना, बरोबर, की तुम्हाला कुठला बेस्ट ऑप्शन अवेलेबल आहे, तुम्ही नाही सर्च करू शकत. तुम्ही त्याच बँकेत जाणार ज्या बँकेतून तुम्हाला तुमचं बँकिंग ऑलरेडी आहे. बरोबर.
बऱ्याच वेळा काय होतं, आपण ते कस्टमर त्या बँकेत लोनला अप्लाय करतात, 15 दिवसांनी 1 महिन्यांनी त्यांना कळतं की लोन माझं होत नाही. मग पळापळी सुरू होती, मग इकडं जा तिकडं जा तिकडं जा. आज काय होतं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, डोळे दुखायला लागले तर तुम्ही कोणाकडे जाता? आय स्पेशलिस्टकडे जाता, बरोबर ना. छाती दुखायला लागलं तर तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडे जाता. कुठं कंबर दुखते काय दुखते तर तुम्ही ऑर्थोपेडिकडे जाता. मग जर तुम्हाला लोन पाहिजे असेल तर तुम्ही जसं तो मेडिकलमध्ये जाऊन डायरेक्ट गोळ्या आणत नाही ना, तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन लोन घेण्यापेक्षा तुम्ही लोन कन्सल्टंटकडे जा, त्याच्याशी डिस्कस करा की माझी ही रिक्वायरमेंट आहे, मला एवढं लोन पाहिजे, मला ह्या रेट ऑफ इंटरेस्ट किंवा काय चालू आहेत त्यानुसार सगळे ऑप्शन्स बेस्ट देऊ शकतो आणि त्यामुळेच लोन कन्सल्टंटकडे जाऊन तुम्हाला बेस्ट ऑप्शन देऊ शकतो. मला वाटतं याच्यामध्ये इंटरेस्ट वाचू शकतो, 100% ऑप्शन्स भरपूर मिळू शकतात. म्हणजे प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असते. बरोबर आहे. आता 2 एक्झाम्पल सांगतो की एक कस्टमरची रिक्वायरमेंट होती, मला 4 BHK फ्लॅट पाहिजे, घेतोय मी, पण माझ्याकडे 1 रुपया नाही. 1,65,00,000 लोन अग्रीमेंट आहे, मला 1,65,00,000 पाहिजे. आज मला माहिती आहे ना कोणती बँक 1,65,00,000 देऊ शकते, त्या बँकेतच त्याचं ऍप्लिकेशन दिलं आणि त्याला 1,65,00,000 आपण दिले. राईट. म्हणजे तुम्हाला एवढी फिरत बसायची गरज नाही. दुसरी गोष्ट, एखादा कस्टमर म्हणतो की मी पैसे देऊ शकतो, 20% नाही 30% देऊ शकतो, मला बेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट असलेली बँक द्या. म्हणजे मी जास्त पैसे, मग मला माहिती ना आता 7.35 कोणत्या बँकेत रेट ऑफ इंटरेस्ट चालू आहे, त्या बँकेतच ना मी त्याला देईन ना, सर ह्या बँकेत तुम्ही जा, हा रेट ऑफ इंटरेस्ट बेस्ट आहे. सो कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे ही कळल्यानंतर आपण त्याला बेस्ट सोल्युशन ऑन द स्पॉट देऊ शकतो. राईट. आज डॉक्युमेंटेशनचं पण झंझट असते, डॉक्युमेंटच माहिती नसतात की लोकांना डॉक्युमेंट माहित नसतात. आज जर ज्या कस्टमरला 100% लोन पाहिजे फॉर एक्झाम्पल, तो 4 बँकेतनं फिरून आला असता तर त्याला कळलं असतं 100% आपल्याला लोनच मिळत नाही, त्याचा विश्वासच उडाला असता, 100% लोन मिळूच शकत नाही. बरोबर आहे. 100% तर सोडा, आत्ता आपण एका कस्टमरची अशी केस केलेली आहे की ज्याला आपण 150% फंडिंग केलं ॲग्रीमेंट व्हॅल्यूच्या. सो ॲग्रीमेंट व्हॅल्यूच्या आपण 50% वरतीही अमाऊंट देऊ शकतो. राईट. सो देर आर एन नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल इन द मार्केट, देर आर डिफरंट प्रॉडक्ट्स आर अवेलेबल इन द मार्केट. सो तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तुम्ही प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी तर म्हणेन, तुम्ही जर समजा तुमच्या हेल्थ चेकअपसाठी डॉक्टरकडे जात असाल तर लोन घ्यायच्या आधी एकदा तुम्ही लोन कन्सल्टंटला भेटणं आवश्यकच आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल. राईट. आणि तुम्ही त्या अकॉर्डिंग तुम्हाला मला असं वाटतं की सर यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज वर्किंग कॅपिटल खूप लागतं. अगदी बरोबर आहे. आणि कारण मी भरपूर लोकांना बघतो किंवा ऐकतो त्यांना वर्किंग कॅपिटल खूप लागतं, अशा केसेस भरपूर येत असतील तुमच्याकडे. सो मला असं वाटतं की इकडे एकदम बेस्ट सोल्युशन आहे, तुम्ही अशा पर्सनना भेटा की जे ह्याच्यातलं काम करून देऊ शकतात. तर वर्किंग कॅपिटलमध्ये पण बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल, काही बँक्समध्ये तुम्हाला 30% सिक्युरिटीवरती लोन मिळू शकतं, काही बँक्समध्ये तुम्हाला अनसेक्युअर्डमध्ये देऊ शकतात, काही बँक्स तुम्हाला 50%. सो तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे, तुमच्याकडे किती कोलॅटरल आहे, तुम्ही कोलॅटरल देऊ शकता का नाही देऊ शकत, त्यानुसार आम्ही तुम्हाला बँक सजेस्ट करू शकतो. तुम्ही एखाद्या बँकेत गेला आणि ते म्हणले 50% कोलॅटरल द्या, तुम्ही 50% दिला आणि तुम्ही लोन घेतलं, तुम्हाला तेवढंच लोन विदाउट कोलॅटर पण मिळू शकेल ना. सही बात आहे. किंवा 20% कोलॅटरलवर मिळेल. बरोबर आहे. सो त्या अकॉर्डिंगली वी कॅन गाईड. राईट. ओके. म्हणजे एज्युकेशन लोनची कालची केस सांगतो की आता एक कस्टमरचा मला फोन आलेला होता 2 दिवसापूर्वी, आणि तो एका बँकेमध्ये गेलेला होता आणि त्याला त्याची मुलीला MBBS साठी ऍडमिशन घ्यायचं आहे आणि म्हटलं की 40 लाख रुपये लोन पाहिजे. बँकेने सांगितलं की 40 लाखाचं कोलॅटरल तुम्हाला द्यायला लागेल. त्याच्याकडे कोलॅटरल नाही, कारण त्याची प्रॉपर्टी ग्रामपंचायत गुंठेवारीमध्ये वगैरे येते. मग त्याच्या भावाने मला फोन केला की असं असं आहे म्हणून, आणि आपल्याला तो थोडा टेन्शनमध्ये आला, मिळू शकेल का MBBS लोन? 100% मिळू शकेल. आपण त्यांना 75 लाखापर्यंत अनसेक्युअर्डमध्ये लोन देऊ शकतो. तुमचं ॲडमिशन झालं की आपण सांगा, आपण तुम्हाला लोन करून देऊ शकतो, कारण आई वडिलांचं प्रॉपर इन्कम आहे. राईट. सो हे टेन्शनमध्ये आलेला माणूस एकदम रिलॅक्स झाला. मला काय वाटतं सर, लोन आहे ना, लोन हा किंवा तो आहे ना, थोडा टेम्पटिंग विषय पण आहे. खरं. आजकाल ज्या वेळी लोनसाठी फोन येतात खूप वेळा, तर तिथं असं वाटतं की एकतर एखाद्याला पाहिजे तेवढं मिळत नाही आणि एखाद्याला एवढं मिळतं की बाबा त्याला नको असतं. खरं. सो अशा काही केसेस बघितले असते की लोक अननेसेसरी लोन घेतात किंवा लोन पाहिजे तेवढं पेक्षा कमी पण घेतात. सो काय गोष्टी इथं लक्षात ठेवल्या पाहिजे आज जेव्हा तुम्ही लोन घेताय? आणि डॉक्युमेंटेशनचा पण विषय असतो. सर, भरपूर केसेस अशा बघितलेल्या आहेत की लोन मिळालं म्हणून घेत राहिलेले आहेत. आणि एक स्टेज अशी आलेली आहे की आता लोन परत कसं फेडायचं, त्यासाठी परत लोन. खरंच अशी कंडिशन झालेली आहे की 1 लाखाचा EMI झालेला आता माझा,
तर आता 2 लाख 2 महिने EMI थकला, मग कुठून तरी 2 लाख ऍडजस्ट करायचे, मग तो EMI भरायचा 2 महिन्याचा. बापरे. अशा स्टेजचे कस्टमर झालेले आहेत. कारण त्यांना काय आहे, लोन बँक तर लोन द्यायलाच बसलेली आहे. तुमची एलिजिबिलिटी बघती, तुम्हाला बँक लोन देते, पण किती लोन घ्यायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही तुमचा तो चौकोन पहिल्यांदा बघा की मी किती लोन फेडू शकतो. तुम्हाला लोन घेतल्याशिवाय तुमचा बिझनेस वाढणार नाही हे सत्यच आहे, पण किती लोन मी घेऊ, मी किती वर्किंग कॅपिटल घेतलं पाहिजे, किंवा मला किती बिझनेस लोन घेतलं पाहिजे. पर्सनल पण तसंच आहे ना, पर्सनल लोन पण तसंच आहे. आज कित्येक असे कस्टमर आहेत, इन्कम 2 लाख रुपये आणि EMI 5 लाख रुपये भरतात. बापरे. म्हणजे भरू शकत नाहीत फॉर दॅट मॅटर. भरू शकत नाही एका स्टेज नंतर दरवेळेस ऍडजस्टमेंटच. आणि मग प्रॉब्लेम कुठं होतं, मग तुमचं सिबिल खराब व्हायला सुरुवात होतं. आता सिबिल खराब झालं की पुढे तुम्हाला लोन मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. आता मग अशी जसं म्हणलं एज्युकेशन लोनवरून, आता मला सांगा त्या मुलीला MBBS ला ऍडमिशन घ्यायचे, प्रचंड चांगले मार्क पडलेत, 40 लाखाचं लोन आहे, पण आई वडिलांचा सिबिल चांगला आहे, इन्कम चांगला आहे, म्हणून ते मी गॅरंटी दिली, लोन दिली. पण जर त्या केसमध्ये त्यांचं सिबिल खराब झालं असतं तर आज मुलीला MBBS ला ऍडमिशन मिळून सुद्धा फायदा नाही, कोणी ऍडमिशन लोन देणार नाही. कारण तुमचं पॅरेंटचं सिबिल खराब आहे, कारण त्या पॅरेंटच्या सिबिलवरती इन्कम वरती लोन देतात. राईट. मग एक लाईन ड्रॉ केली पाहिजे, लाईन ड्रॉ केली पाहिजे. म्हणून मी काय म्हणतो ना, आवश्यक आहे तेवढंच लोन घ्या, अन्यथा काय होईल की एक स्टेज अशी येईल ज्यावेळी लोन पाहिजे त्यावेळी तुम्हाला लोन मिळणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे यासाठी पण ही पण गोष्ट इम्पॉर्टंट ही पण गोष्ट इम्पॉर्टंट आहे. हे पण तुम्हाला लोन कन्सल्टंट सांगू शकेल तुमचं इन्कम बघून. बरोबर आहे. की तुम्ही किती लोन घेतलं पाहिजे. बरोबर बरोबर. कारण ते जर लक्षातच नाही आलं, लक्षातच नाही पैसे आलं, कोणाला नको असतात, पैसे कोणाला नको असतात. खरं आहे. थोडेसे ज्यादा आगे पैसे तो चलो ठीक आहे. आणि खूप वेळा असंच विकलं जातं ऍक्च्युली की लोन नाही का, आपल्याला पाहिजे 10 लाख 15 लाख, ठीक आहे चला थोडासा EMI जर भरायचं असं होतं. म्हणूनच मी म्हणलं जरा टेम्पटिंग विषय आहे. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही डॉक्युमेंटेशनवरून मग अशी म्हटलं तर मला एक पार्ट आवर्जून सांगावं असं वाटतो की बरेचसे बिझनेस करणारी लोक आहेत ना, मी तर सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही तुमचे प्रॉपर ITR भरा. ओके. भले तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स भरायला लागला तरी चालेल, पण काही लोक टॅक्स भरायला लागू नये म्हणून काही ITR मध्ये नेट प्रॉफिट कमी दाखवतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रॉफिट कमी दाखवतात, किंवा त्यामुळे इन्कम टॅक्स कमी भरायला लागतो ना. पण नंतर तुमचा व्यवसाय ज्यावेळी वाढायला लागतो त्यावेळी बँक ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुमचं इन्कम काय तेच बघते. ओके. त्यावेळी जर तुमचा इन्कम प्रॉपर नसेल तर तुम्हाला बँक लोन देणार नाही ना. सो तुमचं डॉक्युमेंटेशन मधला सगळ्यात महत्वाचा बिझनेसवाल्यांनी ITR वेळच्या वेळी भरणं आणि प्रॉपर इन्कम दाखवणं, म्हणजे जेवढा आहे तेवढा प्रॉपर इन्कम दाखवणं. विनाकारण टॅक्स भरायला लागतो म्हणून प्रॉफिट कमी दाखवणं असं करू नका. व्यवस्थित प्रॉफिट भरा. आणि यामध्येही आम्ही ॲज अ लोन कन्सल्टंट तुम्हाला मदत करू शकतो की तुम्हाला किती लोन पाहिजे, तुमचा ऍक्च्युअल तेवढा इन्कम आहे का, आणि त्यानुसार तुम्ही टॅक्स भरला पाहिजे का. ह्या गोष्टी आपण सजेस्ट करू. इम्पॉर्टंट आहे ना सरकार, पैसे लागणारच आहे, पैसा तर लागणार, त्यांना स्केल करायचंय तर मान्य आहे, एका साईडने आपला सेल वाढेल कंपनीचा, खरं आहे. बट जर ग्रॉस प्रॉफिट आणि प्रॉफिट जर कमी असेल, नेट प्रॉफिट कमी असतील तर मे बी तुम्हाला एक्सपान्शन करायचंय तर तिथे तुम्हाला पैसे लागू शकतात. त्यावेळी मग बँक तुमच्या हातवरती करते, तुमची ऑन पेपर इन्कम. तोच एक ऑप्शन आहे. म्हणजे ती गोष्ट बिलकुल लक्षात ठेवली पाहिजे सगळ्यांनी की बाबा आपल्याला इन्कम टॅक्स फायलिंग प्रॉपर वेळच्या वेळी करणं खूप महत्वाचं आहे. राईट. डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्ही जो बिझनेस करता त्या बिझनेससाठी लागणारी KYC, फॉर एक्झाम्पल शॉप ऍक्ट आहे, उद्यम आधार आहे, जे काही डॉक्युमेंटेशन तुम्हाला लागतं ते डॉक्युमेंटेशन एकदम व्यवस्थित रेग्युलर असलं पाहिजे. काही जण बिझनेस करतात पण त्याचं डॉक्युमेंटेशनच नसतं. शॉप ऍक्ट नाहीये, उद्यम आधार नाहीत, मग तुम्ही बिझनेसच करत नाही ना. बँक उद्या काय बघणार तुमचं ऑन पेपर, तुम्ही काय बिझनेस करता का नाही करत. बरोबर आहे. मी करतो बिझनेस खूप मोठा, पण माझं काही लायसन्सिंगच नाहीये, पेपरवर्कच नाहीये. बँक कुठल्या बेसिसवरती लोन देणार. बरोबर आहे. सो ते लायसन्स प्रॉपर सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला बँक उद्या लोन देईल. राईट. सो 2 क्वेश्चन आहेत सर याच्यामध्ये. एक सिबिलच्या रिलेटेड, एक आहे सिबिल चांगलं होण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि सिबिल खराब कशामुळे होतं ज्यामुळे ड्रास्टिक चेंज होतात सिबिलमध्ये. सो असे काही पॉईंट्स आहेत ते दोन्ही क्वेश्चन्समध्ये आहेत. सिबिल म्हणजे काय, थोडक्यात एक क्रेडिट रेटिंग आहे की बँक तुम्ही कुठल्याही बँकेत ज्यावेळी लोन अप्लाय करता त्यावेळी सिबिल चेक करते आणि त्या सिबिलच्या बेसिसवरती तुम्हाला दिसतं की बाबा जे काही मी प्रिव्हियस लोन घेतलेले आहेत त्या लोनचं मी कसं रिपेमेंट केलेलं आहे. सिबिल खराब होण्यामागची 2-3 महत्वाची कारणं, म्हणजे सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे ते जसं मग अशी म्हणलं अननेसरी लोन घेत राहणं, आणि एक स्टेज अशी येते की लोनचं रिपेमेंट आपल्याला करता येत नाही, आणि लोनचं रिपेमेंट नाही झालं की मग आपलं सिबिल खराब व्हायला सुरुवात होते, आणि एकदा खराब व्हायला सुरुवात झाली की त्याला परत नॉर्मलाइज करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. दुसरी गोष्ट अशी होते की बऱ्याच वेळा काय होतं, काही कस्टमर्सच्या बाबतीत एक बघितलेलं आहे मी की 5-6 लोन्स असतात. एक बँकेतनं घेतलं, दुसऱ्या बँकेतनं, तिसऱ्या बँकेत, चौथ्या बँकेतनं घेतलेलं आहे, असे वेगवेगळ्या बँकेतनं लोन घेतलेले आहेत.
ह्या बँकेनं 5 तारखेला, त्या बँकेनं 10 तारखेला, इकडनं 15, इकडनं 20 वेगवेगळ्या तारखेला पण लोन चालले आहेत. बिझनेस पण करतोय आपण, ह्या पण गोष्टी बघायच्यात. मग बऱ्याच वेळा काय होतं, 5 तारीख विसरून जाते कामाच्या गडबडीत आणि इकडचे पैसे तिकडे ट्रान्सफर करायचे राहून जातात. मग EMI बाउन्स होतो आणि कदाचित विसरला पण जाऊ शकतो जोपर्यंत बँकेचा कॉल येत नाही EMI. ते वन ऑफ द रिझन आहे सिबिल खराब होण्यामागची, मी बघितलेली आहेत. पर्टिक्युलरली ज्यांचा बिझनेस मोठा आहे आणि ज्यांना काही गोष्टी मॅनेज म्हणजे सगळं अकाउंटिंग पण बघतात प्लस बिझनेसही सांभाळत असतात, त्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी क्रेडिट घडतात. कार्डमुळे पण सिबिल खराब होतो. क्रेडिट कार्ड इज वन ऑफ द बेसिक रिझन. क्रेडिट कार्ड तर मी तर म्हणतो क्रेडिट कार्ड तुमच्याकडे असलंच पाहिजे, पण ते इमर्जन्सीसाठी, किंवा तुम्ही तेवढं वापरा महिन्याला 30,000 50,000 रुपये, तुमचं जे काही सॅलरी जमा होईल किंवा तुमचं जे काही पेमेंट येईल त्यानंतर रिपेमेंट करा. पण माझं 2 लाखाचं क्रेडिट कार्ड आहे, चला 2 लाख स्वाईप करू असं अजिबात करू नका. इट विल हॅम्पर युअर सिबिल. आणि मॅक्सिमम सिबिल आज मी बघितलेले आहेत जे खराब झालेत ना, क्रेडिट कार्डमुळे झालेले आहेत. हो. आणि सिबिल वाढवायचं असेल तर काय करायचं? सिबिल खराब होऊ नये याच्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर काही कारणास्तव तुमचं पेमेंट कमी झाला असेल, म्हणजे भरलं नसेल तुम्ही, EMI एखादा अगदीच काही एखाद्या एक्सेप्शनल केस, मेडिकल इमर्जन्सी किंवा काही कारणांनी तुमचा जर EMI बाउन्स झाला असेलच, तर तो लवकरात लवकर भरा अलॉंग विथ युअर बाउन्सिंग चार्जेस. कुठल्याही प्रकारचं वेव्हर घेऊ नका, कुठल्याही लोनची किंवा क्रेडिट कार्डची सेटलमेंट करू नका. सिस्टीममध्ये सेटलमेंट हा म्हणजे सिबिलमध्ये सेटलमेंट रिफ्लेक्ट झालं तर तुम्हाला फ्युचरमध्ये लोन मिळण्याचे ऑप्शन्स कमी होतात. सिबिल सुधारण्यासाठी 2-3 ऑप्शन आपल्याकडे असे असू शकतात की एक तर पहिली गोष्ट म्हणजे जर मल्टिपल लोन चालू असतील तर ते एकाच बँकेत ट्रान्सफर करून घ्या की जेणेकरून तुमचा EMI बर्डन कमी होईल आणि एकाच दिवशी जातील आणि तुम्हाला तो ट्रॅक ठेवायला पण सोपं पडेल आणि तुमचा सिबिल खराब होण्याचे चान्सेस खूप कमी राहतात, प्लस सिबिल सुधारण्याचे पण चान्सेस त्यामध्ये आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की एका कस्टमरचे साधारण 6 लोन चालू होते. अगेन्स्ट इन्कम ऑफ 1,80,000 रुपीज ही वॉज पेईंग 3,23,000 रुपीज ॲज अ EMI, जो प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. 1,80,000 जागी 3,23,000 रुपये. आपण त्याला रिस्ट्रक्चर करून एकाच बँकेत ट्रान्सफर करून दिलं, ज्याचं सिबिल खराब झालेलं होतं. आता तो 1,80,000 मध्ये 1,20,000चं फक्त EMI भरतो. आता तो ट्रॅकमध्ये आलेला आहे, आता त्याचं सिबिल खराब होणार नाही, सिबिल आता ते नॉर्मल होणार. राईट. आणि युजली किती टाइम लागतो सिबिल ठीक होण्यासाठी? सर साधारण बँक ज्यावेळी बघते तर 12 महिन्याचा तरी तुम्हाला ट्रॅक एकदम व्यवस्थित ठेवायला पाहिजे. राईट. सो FDचा इम्पॅक्ट होतो का सिबिलवर? FDचा इम्पॅक्ट होत नाही. तुमचं बँकिंग ट्रान्झॅक्शन जे काय आहे, तुमचा चेक बाउन्स झाला किंवा तुमचं FD, ह्या सिबिलवरती इम्पॅक्ट नाही करत. सिबिल इज ओनली रिलेटेड टू लोन्स आणि क्रेडिट कार्ड. ओके. गोल्ड लोन आहे त्याच्यामध्ये. हा, सिबिल सुधारण्यासाठी तुम्ही जे मगाशी म्हणलात ना, तर त्याच्यासाठी गोल्ड लोन हा एक चांगला ऑप्शन आहे. अच्छा. तुम्ही गोल्ड लोन घ्यायचं, रेग्युलर पेमेंट करायचं त्याचं, ओके, आणि नंतर मग ते फ्री करायचं आणि त्याचा सिबिल वाढवण्यासाठी मदत करू शकतो. दुसरं एक इन्स्टा क्रेडिट कार्ड म्हणून बँकेकडून येतं. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही 50,000ची एखाद्या बँकेत FD केली तर बँक तुम्हाला 20,000 25,000चं एक क्रेडिट कार्ड देते. त्या क्रेडिट कार्डवर मॅक्सिमम स्वाईप करायचं आणि त्याचं ऑन टाइम पेमेंट करायचं. तुम्हाला सिबिल वाढीसाठी मदत होऊ शकते. राईट. सो या 2-3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा सिबिल वाढू शकतो. खूप वेळा बिझनेसेसमध्ये सर अजून एक आहे, OD आणि CCचा ऑप्शन घेतात लोक. ओके. सो त्याच्यामुळे बँकिंग बिझनेस याच्यावरती काय इम्पॅक्ट होतो का आणि सिबिलवरती? CC हे सिबिलमध्ये येतच, नो डाऊट. ओके. हां, पण CC मध्ये तुमचा एखादा बिझनेस असेल, एखादा ट्रेडिंग आहे, मॅन्युफॅक्चर आहे, तर तुम्ही CC हे घेतलंच पाहिजे. फक्त एक ओव्हर युटिलायझेशन किंवा 100% युटिलायझेशन शक्यतो टाळा, करू नका. बरेच कस्टमर्स काय होतात, 20 लाखाचं CC घेतलं, 20 लाख रुपये विड्रॉन आहेत आणि कायमस्वरूपी ते 20 लाख वापरलेलेच आहेत. असं करू नका. तुम्ही 20 लाख वापरलेत ना, तुम्ही रेग्युलर ट्रान्झॅक्शन त्यामध्ये ठेवा. 5 लाख 10 लाख, कधीतरी क्वचित 20 लाख वापरले, दॅट इज ओके. पण त्या प्रकारे तुमचं ट्रान्झॅक्शन ठेवा. नाहीतर काही लोक लिटरली 20 लाखाच्या वरती पण ओव्हर लिव्हरेज वाढून ठेवतात. बरोबर. सो त्याचा प्रॉफिट आणि ग्रोथ वरती इम्पॅक्ट होणार, 100% इम्पॅक्ट होणार, सिबिल वरती इम्पॅक्ट होणार. आणि लॉंग टर्म मध्ये फायनान्शियल इम्पॅक्ट झालाच त्याचा 100% होणार आहे. त्याच्यामध्ये डेफिनेटली होणार आहे. सर, आपण जसं आपण या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतो, सिबिल, त्यानंतर हे लोनचे एवढे सेक्टर आहेत तुम्ही काम करत असे. सो तुमची अशी काही स्पेशलिटी आहे की जिथं तुम्ही आत्तापर्यंतचा तुमचा ट्रॅक रेकॉर्ड जर तुम्ही बघितलं तर मी म्हणू शकतो की यू आर एक्सपर्ट इन दॅट? हां, मगाशी मी तुम्हाला सांगत होतं की बऱ्याच वेळा काय होतं, बरेच कस्टमर बऱ्याच वेळा लोन मिळतं म्हणून घेत जातात आणि एका स्टेजला येऊन कुठेतरी अडकतात. EMIचं बर्डन वाढतं. बरोबर. EMI बाउन्स व्हायला सुरुवात होते किंवा EMI लोनची रिक्वायरमेंट आहे, मग ते लोन मिळत नाही. आणि यामध्ये डेट कन्सोलिडेशन त्याला म्हणतो आपण किंवा रिस्ट्रक्चरिंग ऑफ लोन म्हणतो. याच्यामध्ये आपण एक्सपर्टाईज म्हणू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण जास्त काम करतो. ओके.
आता मी त्याचे 2च उदाहरणं देतो Yes. की मगाशी जसं सांगितलं की एक कस्टमर होता ज्याच्यामध्ये साधारण त्यांनी म्हणजे लोनची सुरुवात केली, बाबा घराला फर्निचर करायचं आहे, त्याला पैसे घेतले, त्याला घराला फर्निचर झाल्यानंतर मग अजून कुठेतरी ट्रिपला जायचं आहे, त्याला पर्सनल लोन मिळतं, त्याला पर्सनल लोन घेतलं. मेडिकल एक्सपेन्सेस आले, त्याला मेडिकल एक्सपेन्ससाठी परत पर्सनल लोन घेतलं, कारण मिळत होतं ना, घेतलं लोन. पण नंतर काय होतं की एक स्टेज अशी आली की बाबा त्याचं EMIचं बर्डन एवढं वाढलं की सॅलरीच्या डबल EMI झाला त्याचा. आणि मग EMI बाउन्स व्हायला सुरुवात झाली. मग प्रेशर येणारच ना माणसावरती. मग अशा वेळी आपण ते लोन एकाच बँकेत ट्रान्सफर करून त्यांचा EMI 1,80,000च्या वेळी ते 3,23,000चं EMI भरत होते, त्यांना आपण 1,80,000चा 1,20,000 रुपये EMI करून दिला. सो ऑलमोस्ट 2 लाखांनी EMI महिन्याला त्यांचा कमी झाला. सो अशा स्टेजमध्ये तो कस्टमर एकदम टेन्शन फ्री झालेला आहे. दुसरा एक कस्टमर बिझनेसमध्ये होते, 8 प्रकारचे लोन चालू होते, 8ही वेगवेगळ्या डेटला लोन जात होते, वेगवेगळ्या याच्यामध्ये लोन जात होते. त्यामुळे काय व्हायला लागलं होतं की मगाशी जसं म्हणलं तुम्हाला की इकडून तिकडं पैसे ट्रान्सफर करायचे राहून जात होते आणि लोनही मिळत गेलं. लोन वाढत झाल्यानंतर अशी स्टेज आली की त्यांना एक कंपनी मिळत होती, एका कंपनीची एजन्सी मिळत होती त्यांना, आणि त्यांना 50 लाख रुपये त्याला डिपॉझिट द्यायचं होतं. पण कंपनी खूप चांगली मिळत होती, 50 लाख रुपये त्यांना लोनच मिळत नव्हतं, कारण इलिजिबिलिटी संपून गेली होती, समोरची बँक त्यांना देतच नव्हती लोन. मग आपण ती 8 लोन क्लब केली, एकाच बँकेत ट्रान्सफर करून दिली आणि त्यांना ॲडिशनल 50 लाख रुपये लोन दिलं. सो रिस्ट्रक्चरिंग करून ॲडिशनल इलिजिबिलिटी कशी वाढवायची किंवा तुमचं सिबिल कसं खराब होऊ नये यासाठी आपण नक्कीच मदत करतो, आणि माझी स्पेशालिटी मेनली त्यात आहे. ग्रेट. सो ऑलमोस्ट सर आपण सगळ्या टॉपिकवरती डिस्कशन केलं की बाबा काय आहे, बिझनेस ग्रो करायचा आहे, पैसा पाहिजे असेल तर कुठे जायला पाहिजे, कोणाकडनं काय कन्सल्टिंग घेतली पाहिजे, वर्किंग कॅपिटल कसं घ्यायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर लोन किती घेतलं पाहिजे ते खूप इम्पॉर्टंट आहे. लोन घेताना कुठल्या चुका टाळायच्या आहेत, सिबिल कसं ग्रो करायचं आहे, सिबिल डाऊन होण्यापासून कसं थांबवायचं आहे, हे ऑलमोस्ट मला वाटतं खूप व्हॅल्युएबल आन्सर तुम्ही आम्हाला दिलेले आहेत. आणि मला वाटतं तेच ऑडियन्सला त्यांच्यापर्यंत आपण या पॉडकास्ट थ्रू हे आन्सर आपण देतो आहे आणि त्यांना निश्चितच हेल्प होईल असं मला वाटते. मलाही भरपूर व्हॅल्यू मिळाली, कारण भरपूर सगळे क्वेश्चन्स माझ्यासाठी नवीन आहेत हे सगळे, कारण त्याचे आन्सर मला मिळतात आहे, तर बाकीच्या लोकांना पण मिळतील. सो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचं फेसबुक ID आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू. आणि त्यानंतर सॅटर्डे क्लब पण असाच ग्रो होत राहावा आणि तुम्ही स्वतः तुमचा बिझनेस पण खूप मोठा होत राहावा अशी आमची शुभेच्छा तुम्हाला. जाता तुम्हाला सॅटर्डे क्लब किंवा तुमच्याबद्दल अजून काही सांगायचं असेल आणि तुम्हाला स्वतःला या पॉडकास्टवरती येऊन कसं वाटलं ते नक्की सांगा मला प्लीज. या पॉडकास्टवरती येऊन मला तर खूप आनंद झाला आहे खरंच, कारण दोन्ही जिव्हाळ्याचे विषय आहेत माझे. सॅटर्डे क्लबशी तर मी पूर्ण अटॅच आहे, कारण सॅटर्डे क्लबनी मला बरंच काही दिलेलं आहे. सो मी नक्कीच तुम्हाला सांगेन, तुम्ही जर व्यावसायिक असाल तर एकदा सॅटर्डे क्लबच्या मीटिंगला येऊन नक्की भेटा. सॅटर्डे क्लबची मीटिंग एकदा अटेंड करा. मी तुम्हाला सांगतो की सॅटर्डे क्लबमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही नक्की मेंबर व्हाल, आणि मेंबर झाल्यानंतर तुम्हाला बिझनेस जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते पाळल्यानंतर नक्की मिळेल. तुम्ही व्यावसायिक असाल तर नक्की या. दुसरी गोष्ट, लोनच्या पार्टमध्ये मी जर म्हटलं तर मगाशी जसं म्हटलं, तुम्हीला जेवढं पाहिजे तेवढंच लोन घ्या, अन्यथा लोन इलिजिबिलिटी तुमची संपून जाईल आणि प्रॉब्लेम्स होतील. दुसरी गोष्ट मी मगाशी सांगायचं राहिलं होतं, तेवढाच फक्त एक पार्ट सांगतो आणि आपण क्लोज करूया, की बऱ्याच वेळा अशी कस्टमर्स मी बघितलेले आहेत की वयाच्या 45-50व्या वर्षी पण त्यांचा -1 सिबिल आहे. म्हणजे काय, तर त्यांनी एकही लोन घेतलेलं नाही. मग काय होतं की -1 पेक्षा तुम्ही बेटर काहीतरी एखादं क्रेडिट कार्ड किंवा एखादं पर्सनल लोन घ्या, ज्याचं रिपेमेंट व्यवस्थित करा. 2 व्हीलरचं लोन घ्या, 4 व्हीलरचं लोन घ्या, आणि तुम्ही लोन व्यवस्थित घेऊन रिपेमेंट व्यवस्थित करा, की जेणेकरून तुमचं सिबिल वाढेल. त्यात सिबिल ऍक्टिव्ह होतो, तुमचा सिबिल वाढेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी विकत घेत असाल, एखादी रिसेलची प्रॉपर्टी पर्टिक्युलरली विकत घेत असाल, तर तुमच्याकडे भले पैसे असू देत, 1 करोडची प्रॉपर्टी घेताय, तुम्हाला 1 करोड तुमच्या हातात आहेत, तर तुम्ही ती प्रॉपर्टी कॅशमध्ये घेऊ शकता. तर असं करू नका. त्याच्यावरती थोडं तरी अमाऊंटचं लोन घ्या, म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये काही लिगल प्रॉब्लेम्स आहेत का हे तुम्हाला बँकेकडनं ज्यावेळी सर्च किंवा लिगल चेक केलं जातं त्यावेळी तुम्हाला तो पार्ट कळून जाईल. अशा बऱ्याच केसेस आहेत. एक ॲड करू का ती केस? मग त्याच्यात ॲड कर. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. एका कस्टमरनी एक प्रॉपर्टी विकत घेतली आणि जी प्रॉपर्टी विकत घेतली त्याच्याकडे 1 करोड रुपये कॅशमध्ये होते, म्हणून त्यांनी ती प्रॉपर्टी विकत घेतली. प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर त्याला कळालं असं की नंतर 6 महिन्यानंतर तो त्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्टमध्ये लोन घ्यायला बँकेत गेला. ज्यावेळी तो बँकेत गेला त्यावेळी त्याला कळालं की ही प्रॉपर्टी काहीतरी लिटिगेशनमध्ये होती, त्यामुळे आपल्याला त्यांनी कमी रेटमध्ये विकली आणि आता बँक त्याला लोन देत नाही आहे, कारण प्रॉपर्टीमध्ये काही प्रॉब्लेम्स होते.
हे जर त्यांनी 50 लाख रुपये सुरुवातीला किंवा भले 10 लाख रुपये जरी सुरुवातीला लोन घेतलं असतं एकदम तर छोटं तो loan प्रॉब्लेम मला काय असतं ते कळालं असतं आणि त्याला तो कदाचित पुढे गेला नसता त्या बँकेची प्रॉपर्टीमध्ये. चेकिंगची सिस्टम आहे. प्रॉपर बँकेची चेकिंग सिस्टीम आहे. बँक तुमचे लिगल चेक केल्याशिवाय तुम्हाला लोनच देणार नाहीये. आणि हे बँकेत लिगल जर टीममध्ये लक्षात आलं असतं की हे लिटिगेशन फिल्टर तुम्ही लावू शकता. फिल्टर लावू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे पैसे असतील तरी पण कुठलीही प्रॉपर्टी कॅशमध्ये घेऊ नका. त्याच्यावर थोडं का होईना अमाऊंटचं तुम्ही लोन घ्या, म्हणजे तुम्हाला एक मेंटल सॅटिस्फॅक्शन होईल किंवा ॲक्च्युअल नॉट ओनली मेंटल सॅटिस्फॅक्शन प्रॉपरली होईल की बाबा लिगली क्लिअर प्रॉपर्टी घेतलेली आहे. सुपर, मस्तच. बरोबर. मला वाटतं खूप इम्पॉर्टंट इनपुट होता हा. येस. सो यामुळे तुम्ही तुमच्या रिअल इस्टेटमध्ये जे काही तुम्ही प्रॉपर्टी घ्यायचा विचार करताय तर मला वाटतं हा पॉईंट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. येस. सो अगेन सर, थँक्यू सो मच. तुम्ही पॉडकास्टवरती आलात, मस्त वाटलं आम्हाला. थँक्यू. छान इन्फॉर्मेशन मिळाली आम्हाला. ऑडियन्सला त्यातून भरपूर व्हॅल्यू मिळाली असेल असं मला वाटतंय. सो तुम्ही कमेंट्समध्ये टाका पॉडकास्ट कसा वाटला. त्यानंतर तुमचे काही क्वेश्चन असतील तर सांगा. त्यानंतर तुम्ही मॅक्सिमम लोकांसोबत हा पॉडकास्ट शेअर करा. आपला बिझनेस वाढवाच, पण लोकांचाही तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही हेल्प करा त्यांचा बिझनेस वाढण्यासाठी. कारण अगेन सॅटर्डे क्लब जसं म्हणतो, एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. थँक्यू सो मच. थँक्यू.